हमारा मोर्चा था वक्फ बोर्ड से लेके विभागीय आयुक्त कार्यालय तक जी। अब उसके वजह है पहले शुरू के हम जो है हमारे देश के पंत प्रधान और संरक्षण मंत्री अमित शाह इनसे एक गुजारिश करने वाले हैं कि हमारे देश के महत्व के 3 मुद्दे हैं। नंबर 1 मुद्दा ये है कि हमारे देश के अंदर जो हमारे हिंदू बंधु जो है हमारे देश छोड़ के जा रहे हैं, बहुत बड़े पैमाने से जा रहे हैं, तो ये जो बंधु को जाने के लिए रोकने का काम करना है। दूसरा मुद्दा ये है कि भारत देश के अंदर जो गो हत्या बहुत बड़े पैमाने पर हो रही है, तो इसको रोकने का भी काम करने का केंद्र सरकार मोदी सरकार उनका काम है। और तीसरा जो मुद्दा ये है कि भारत देश के अंदर जो हमारे शेतकरी की भी बहुत बड़े पैमाने पे आत्महत्या हो रही है, तो ये 3 मुद्दे जो है ये रोकना चाहिए। तो हम जो है बार बार इसके यहाँ पे हम निवेदन दे रहे हैं, निवेदन दे के हम सरकार को रिक्वेस्ट कर रहे हैं। और जब तक हमारे जो मुद्दे हैं वो काफ़ी सारे हमारे मुद्दे रहते हैं, जब तक ये मुद्दे हमारे ये नहीं हो जाएंगे वो छूटेंगे, जब तक हमारे मोर्चा हमारा ये चालू रहेगा। और जो है हम गोरक्षा के लिए जो ये कर रहे हैं, इसके लिए भोपाल के अंदर 25 टन गोमांस पकड़े गया था, पकड़ के जो कार्रवाई करे वहाँ की पुलिस ने वो जांच करके वो ये किए, वो बहुत अच्छा काम किए। हम उनका बात दिए थे, हमारे हर 2 या 3 महीने को हम निवेदन देते रहते, निवेदन दे के जितने प्रश्न छूट गए उसको छोड़ देते, और जो नहीं छूटे प्रश्न उनके लिए वो फिर से उसको हम रिपीट करते रहते। उसके बाद में जो है एक मोजे गुहा राहुरी तालुका जिला अहमदनगर अहिलानगर जो है इसके यहाँ का ये है, तो इसका जो है ये वहाँ पे एक दरगाह है हजरत बाबा शाह रमज़ान दरगाह, वक्त ट्रिब्यूनल में इसका केस भी चल रहा है, जिसका दावा नंबर 16/2023 कोर्ट का मनाई कुंभी मिलेवा है इसके। तो ये जो है इसको वहाँ के लोगों का बोलना ये है कि वहाँ पे जो कुछ लोग हैं अनधिकृत वहाँ पे जो काम कर रहे हैं, वहाँ पे क्या करते हैं, वहाँ आज भी अनधिकृत काम करके मोठ्या आवाजामध्ये दररोज सकाळी संध्याकाळी आरती करीत आहेत। सदर दर्गामध्ये बेकायदेशीरपणे तोत्या पुजारी मांजरे आणि लांबे ठेवण्यात आलेले असून तोत्या पुजारी आणि दर्गाचे भुयारमध्ये शिवलिंग पिंड आणि सारखी वस्तू ठेवलेली आहे। पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी 1/26 रोजी दर्गामध्ये नायब तहसीलदार पोलीस निरीक्षक आणि पोलीस यांनी पाहणी केली। सदर वस्तू गोणीमध्ये टाकून घेऊन गेलेले आहेत, ते मशिदीच्या फुटेज कॅमेऱ्यामध्ये आलेले आहेत। हे असताना त्यातील लोकांना विश्वासात न घेता त्यांनी काढून ठेवलेले आहेत। तसेच सदर दर्गा जे आहे वक्फ ट्रिब्युनलचा मनाई हुकूम आहे। तर ह्यामध्ये आमचं असं म्हणणं आहे की हे आम्ही निवेदन देत आहोत। तर हे जे आहे 2 महिन्यापासून राहुरी येथे या लोकांनी 2 वर्षापासून राहुरीमध्ये यांचं धरणे आंदोलन चालू आहे। तरी आम्ही विभागीय आयुक्त साहेबांना विनंती करतो की याचा प्रश्न सोडण्यासाठी शासनाला कळविण्यात यावे आणि हे प्रश्न सुटल्यापर्यंत आम्ही यांना हे निवेदन देत राहूत आणि आंदोलन आम्ही करत राहू। यानंतर अंबड आणि घनसांगवी तालुक्याच्या जालना जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी गारपीट वगैरे झालेली होती। झाल्यानंतर शासनाने 35 कोटी रुपये शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आलेले होते। तर ते अनुदान जे आहे अनुदान त्या लोकांनी ते शेतकऱ्यांना न देता कर्मचारी यांनी सर्व ते लाटून आपलं शेतकऱ्यांना दिले नाहीत, कर्मचाऱ्यांनी आपण घेतले। याबद्दल आम्ही अनेक निवेदन दिलो। निवेदनामुळे आम्हाला ह्याच्यामध्ये ते जवळपास 28 लोकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत। आणि अजून आमचं म्हणणं याच्यामध्ये असं आहे की जे रक्कम आहे त्या लोकांकडून रक्कम वसुली करून घ्यावं, वसुली करून जे शेतकरी आहेत ज्यांना द्यायचं होतं त्यांना ते रक्कम दिल्यापर्यंत आम्ही निवेदन देऊन आम्ही हे आंदोलन करीत राहू। त्यानंतर वक्फ जे ट्रिब्युनल आहे औरंगाबादमध्ये वक्फ ट्रिब्युनल आहे, या वक्फ ट्रिब्युनलमध्ये 3 जजेसची नियुक्ती असते। तर 3 जजेसची नियुक्ती असल्यामुळे एक जागा कमी झाली। एक जागे कमी झाल्यानंतर त्या जागे न भरल्यामुळे त्या ठिकाणी लोकांना न्याय देण्यासाठी विलंब होत आहे। तर हा विलंब टाळण्यासाठी त्या वक्फ ट्रिब्युनलमध्ये जे
ज्याची जागा रिकामी झालेली आहे ती जागा त्वरित आणि ताबडतोब भरण्यात यावी. कारण वक्फचे इतके पेंडिंग प्रकरण आहे ते सर्व पेंडिंग निकाली काढण्यासाठी त्या ठिकाणी जजची नियुक्ती अति महत्त्वाची आहे. ते ताबडतोब देण्यात यावी अशी आम्ही ह्या शासनाला विनंती करत आहोत. आणि मोजे काटे पिंपळगाव या ठिकाणी जे मस्जिदची जागा आहे या मस्जिदीच्या जागेवर पुतळा बसवण्यात आलेला आहे. यासाठी आमचं हे चौथा मोर्चा आहे. चौथा मोर्चा काढून आम्ही हे करत आहोत. त्या ठिकाणचे त्या ठिकाणी आम्ही मोर्चे देऊन हे निवेदन देऊन त्यांचं हे केल्यानंतर त्या ठिकाणचे पोलीस निरीक्षक या भोजने यांनी जे लोकांनी पुतळा बसवलेला आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्हा दाखल झालेला आहे. आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. पण त्या जागेवरचे त्यांच्या जागेवर नाही तर ते पुतळा त्या जागेवरून हलवून इतर ठिकाणी हलविण्यात यावं यासाठी आम्ही वारंवार निवेदन देत आहोत. तरी आमची शासनाला आणि विभागीय आयुक्त यांना विनंती आहे की ते पुतळा तिथून ताबडतोब तिथून काढण्यात यावा. आणि दुसरा मुद्दा असा आहे की विभागीय आयुक्त हज कमिटीचे नुकतेच मनोज जाधव IAS अधिकारी CEO म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. नियुक्ती प्रथमच एखाद्या गैरमुस्लिम व्यक्तीची केलेली आहे व मागील मुस्लिम CEO जे आहेत शेख इब्राहिम शेख यांची जागा त्यांनी घेतलेली आहे. हे भारतातील हज कमिटी ऑफ इंडिया हज कमिटी कायदा 2002 ॲक्ट नंबर 35 आणि 2002 अंतर्गत स्थापना झालेली हा कायदा भारतातील मुस्लिमांच्या हज यात्रेचे व्यवस्थापन आणि सुलभतेने जबाबदार आहेत. हज कमिटी कायद्यानुसार कलम 16(1) नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी CEO केंद्र सरकार आणि राज्य सरकारतील मुस्लिम अधिकारी यांच्या पॅनलमधून निवडला जातो. तो उपसचिव दर्जापेक्षा कमी नसावा या कलमामध्ये अशी तरतूद आहे आणि मुस्लिम असावा अशी कायद्यामध्ये नमूद आणि तरतूद आहे. तरी यांनी काय केले की ह्यामुळे हिंदूचा जे CEO हे केल्यामुळं हजला जे जाणारे लोक आहेत त्यांची समस्या वगैरे काय आहेत काय यांना माहिती नसणार नाही. त्यांची समस्या काय त्यांच्या अडचणी काय आहेत त्यांना आणण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट आहे की मक्का आणि मदिनामध्ये हिंदूंना जाण्यासाठी त्यांना हे हजच्या वेळेस वगैरे आणि इतर वेळेस जाऊ शकत नाही असं तिथं कायदा आहे. तर त्यामुळं यांनी जे हजला जाणारे जे आमचे भारत इथले जे इतक्या मोठ्या प्रमाणात जे लोक आहेत त्यांचे काय समस्या आहे आणि कसं समजून घेतील आणि यांना सुद्धा माहिती नसल्यामुळं यांनी काय हे करतील. म्हणून जे नियुक्ती केलेले आहे त्यांची नियुक्ती रद्द करून एक मुस्लिम जे आहे मुस्लिम CEO म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात यावी. आणि आता लास्ट मुद्दा असा हे आहे की औसा तालुका आणि जिल्हा लातूरमधील एक मुद्दा आहे. महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम 2005 कलम 8 नुसार गुन्हा दाखल करण्यावर टाळाटाळ होत आहे. गुन्हेगारांना वाचवण्यासाठी प्रयत्न होत आहे. माननीय तहसीलदार औसा, उपविभागीय अधिकारी औसा रेणापूर आणि अप्पर जिल्हाधिकारी लातूर यांना गुन्हा दाखल करण्यासाठी फक्त एकमेकांना पत्रव्यवहार करत आहेत. औसा आणि खरोसा येथील सर्वे नंबर 204 चे फेरफार 2256 आणि 2287 च्या संचिका दोन-तीन वेळेस त्यांचा शोध घेण्यात आले. संचिका सापडलेल्या नाही आणि हे संचिका ते गहाळ केलेल्या आहेत. ह्या संचिका गहाळ केलेल्या लोकांवर गुन्हा दाखल करावा असं हे दिलेलं आहे. ते टाळाटाळ करत आहे. तरी शासनाचे परिपत्रक 2008 नुसार संबंधित कर्मचाऱ्यावर गुन्हा कारवाई करणे याबाबत आज आम्ही हे निवेदन देत आहोत. तरी हे आमच्या सर्व प्रश्नाबाबत आम्ही निवेदन देत आहोत. तरी विभागीय आयुक्त आमची विनंती आहे की आमचे सगळे हे मागण्या ज्या आहेत शासनाला कळवण्यात यावे आणि तुम्ही आपल्या स्तरावर जे सोडवण्याची शक्यता आहे ते सोडवण्यात यावी अशी विनंती. नाव सांगा सर तुमचं. मी शेख खुर्रम अब्दुल रशीद साहेब.